तर कॅब चालकांसाठी एक खुशखबर आहे की ते कॅब चालक जे पिकावर आहे पिकावर मध्ये त्यांना दुप्पट भाडे मिळणार आहे आता. कारण 3 महिन्याचा केंद्र सरकारने 3 महिन्याचा आत राज्य सरकारला निर्णय दिलेले आहेत की 3 महिन्याच्या आत हे लागू होणार आहेत. तर पिकावर मध्ये दुप्पट भाडं होणार. पहिले समजा 150 होत असेल तर आता 200 रुपये भेटणार आहेत. तर चांगला निर्णय आहे आणि ट्रॅफिक मुळे बिल परवडत नाही. कस्टमर ओढत ते आम्हाला परवडत नाही. परंतु ट्रॅफिक मध्ये 12-12 किलोमीटरला 15-15 किलोमीटरला ते 250 रुपये देणार आणि 2-2 तास 1.5 तास ते ट्रॅफिक मध्ये अडकलेले असतात. तर कसं परवडणार ते भाडं? त्याच्यामुळे ते केंद्र सरकारने तो निर्णय घेतलेला आहे आणि योग्य घेतलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे गुरुवार 3 तारीख आणि आपण आता तळवडे IT पार्क मध्ये आहोत. तर आपण 252 रुपयाची बुकिंग घेऊन आलतो वाकडून. तर सकाळी मोशीहून आपल्याला पिंपरी मेट्रो स्टेशनची वाढली होती 153 रुपये झाली ती ओलाला आणि तिथून आपल्याला वाकडची वाढली 132 रुपयाची का 33 रुपये झाली ती. तर ठीक आहे, तिथून आपण डायरेक्ट तळवडे IT पार्क मध्ये उबेरची बुकिंग घेऊन आलो कारण तिथं हाय डिमांड एरिया होता आणि खूप बुकिंग वाजत होत्या. त्यामुळे ओला बंद केलं आणि उबेरला म्हटलं चांगलं बिल देतंय थोडस. त्यामुळं आपण उबेरची बुकिंग घेतली आणि उबेरला इथं आलो. 252 रुपये झाले 14 किलोमीटरचे. तर ठीक आहे, आता तळवडे IT पार्क मध्ये आहोत आपण. आता इथं तर बुकिंग नाही वाजणार आपल्याला जावं लागेल आता एक तर चिखली साईडला. तर तिथं आपल्याला बुकिंग वाजेल बहुतेक. इथं रेसिडेन्शियल एरिया नाहीये त्याच्यामुळं बुकिंग वाजणं जरा कमी आहे, प्रमाण कमी आहे. तर जाऊ आपण चिखली साईडला थोडस किंवा चालत एखादी बुकिंग आली तर बेस्टच आहे. तर आज किती बिझनेस होतोय पाहूया, कारण की आपल्या गाडीने आतापर्यंत खूप त्रास दिला 2-3 दिवस. तर काल तो सॉल्व्ह झाला. तर ठीक आहे, बघू आता आपली बुकिंग कुठली वाजते आपल्याला. मित्रांनो, आपण सकाळी चिखलीला आलतो. चिखलीहून आपल्याला पडली तळेगाव दाभाडे 370 रुपयाची ओलावर. आणि तिथे गेल्यानंतर म्हटलं आता जेव्हा आता इथे काय बुकिंग वाजणार नाही आपल्याला. तिथून आपल्याला तळेगाव 5 मिनिट थांबलो असेल लगेच मोशीची ट्रिप वाढली. स्पाईन रोडची स्पाईन मॉल पटली होती ती स्कूलची. ती झाली 365 रुपये उबेरला. उबेरने 21 किलोमीटरला 365 दिले आणि ओलाने 19 किलोमीटरला 317 दिले. तर तिथं जेवण केलं आपण. जेवण झाल्यानंतर लगेच वाढली परत चिखलीच. तर परत आपण सकाळी जिथून तळेगावला गेलतो तिथंच परत आलेलो आहोत आपण आता. तर मस्त राऊंड झालेला आहे. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. तर पाहू आता आपल्याला इथून कुठली बुकिंग वाजते. तर मित्रांनो, आपण आळंदीला आलतो 177 रुपयाची बुकिंग घेऊन. तर आळंदीला आल्यानंतर मला घरून कॉल आला की मुलीचं दुखत आहे म्हणून. तर परत घरी जावं लागलं मला, नाहीतर आपला चांगला बिझनेस झाला असता काल. अजून 177 रुपयाची आळंदीची वाढली होती आणि तिथून भरपूर ट्रिपा होत्या. पण मला घेता नाही आल्या, हॉस्पिटलला जायचं होतं त्यामुळं. तर 7 तास आपण धंदा केला आणि चांगला बिझनेस झाला काल. कारण तळेगावला बुकिंग वाढली, तळेगावून लगेच मोशी वाढली, मोशी चिखलीहून परत आळंदी. म्हणजे खूप मोठा राऊंड झाला आणि चांगले अर्निंग झालं आपलं काल. कॅब चालकांसाठी एक खुशखबर आहे की ते कॅब चालक जे पिकावर आहे पिकावर मध्ये त्यांना दुप्पट भाडे मिळणार आहे आता. कारण 3 महिन्याचा केंद्र सरकारने 3 महिन्याचा आत राज्य सरकारला निर्णय दिलेले आहेत की 3 महिन्याच्या आत हे लागू होणार आहेत. तर पिकावर मध्ये दुप्पट भाडं होणार. पहिले समजा 150 होत असेल तर आता 200 रुपये भेटणार आहेत. तर चांगला निर्णय आहे आणि ट्रॅफिक मुळे बिल परवडत नाही. कस्टमर ओढत ते आम्हाला परवडत नाही. परंतु ट्रॅफिक मध्ये 12-12 किलोमीटरला 15-15 किलोमीटरला ते 250 रुपये देणार आणि 2-2 तास 1.5 तास ते ट्रॅफिक मध्ये अडकलेले असतात. तर कसं परवडणार ते भाडं? त्याच्यामुळे ते केंद्र सरकारने तो निर्णय घेतलेला आहे आणि योग्य घेतलेला आहे. जे कस्टमर जे आहेत त्यांना पण विनंती आहे, सपोर्ट करा. कारण की हे भाडं एवढं कॅब चालकांना पण परवडत नाही आणि ऑटो चालकांना पण हे भाडं परवडत नाही. कारण की ट्रॅफिक मध्ये पण खूप अडकलेले असतात. बराच वेळ 1-1, 1.5 तास थांबावं लागतं. भेटणार 200-250 रुपये त्यात कॅब जाणार सगळा. त्यात वरून कंपन्या कमिशन भरपूर खात आहेत, त्यामुळं परवडत नाही ते भाडे. तर ठीक आहे, चला
भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.